नमस्कार. जय जिनेंद्र. अतिप्राचीन कालापासून भारत देश हा साधू संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या भारतभूमीमध्ये अनेक प्राचीन जैन तीर्थक्षेत्र आहेत, सिद्धक्षेत्र आहेत. प्रत्येक तीर्थक्षेत्राला, सिद्धक्षेत्राला स्वतःचा असा इतिहास आहे. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरीला स्वतःचा असा गौरवशाली इतिहास आहे. श्री कुलभूषण देशभूषण मुनींची ही पावन सिद्धभूमी आहे. ही निर्वाण भूमी, हे सिद्धक्षेत्र कुंतलगिरी जैन धर्म, जैन दर्शन, जैन संस्कृती, जैन परंपरा व जैन इतिहासाची साक्ष आज देतो आहे. 12.5 लाख वर्षापूर्वी जैनांचे 20वे तीर्थंकर भगवान मुनीस्वरतनाथ यांच्या काळामध्ये भगवान कुलभूषण देशभूषण होऊन गेले. हे दोघे राजपुत्र होते. जीवनातील एका घटनेमुळे त्या दोघांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. त्यांनी भगवती जिनदीक्षा धारण करून संन्यस्त जीवन स्वीकारले. या संन्यस्त जीवनामध्ये विहार करीत करीत ते दक्षिण भारतात आलेले होते. त्यांनी दक्षिण भारतात घनदाट वंशीवन, त्यालाच आपण वेळूचे वन पसरलेले होते असं म्हणतो, त्या वंशस्थल वनामध्ये प्रवेश केला. त्या वंशस्थलामध्ये उंचच उंच असे पहाड होते, ज्याला वंशस्थलगिरी असं म्हणत. आज आपण कुंतलगिरी या नावानं ओळखतो. छोट्या छोट्या डोंगरदऱ्यांच्या आणि घनदाट वृक्षराजींच्या मध्यावर्ती हा उंचच उंच पहाड आहे. हे अत्यंत स्मरणीय शांत असं पहाड आहे. या पहाडावरती मुनिश्री कुलभूषण देशभूषणांनी घोर तपश्चर्या करून सिद्धगती प्राप्त केली, मोक्षगती मिळवली. म्हणून हा वंशस्थलगिरी सिद्धक्षेत्र बनला. जैन बांधवांसाठी हे सिद्धक्षेत्र दक्षिणेतील समेध शिखर जे आहे, वंशस्थलाचा परिसर निसर्गताच अत्यंत रमणीय आहे, सुंदर आहे. भोवतालच्या छोट्या मोठ्या डोंगरदऱ्यांच्या मध्यभागी उंच असा उभा आहे वंशस्थलगिरी. पर्वतावर, पर्वताभोवती चिंचेची, आंब्याची, सीताफळेची खूप झाडे आहेत. करवंदी, चारोळे, धामोडे या रानमेवांच्या झाडाझुडपांनी पर्वत पूर्ण आच्छादित आहे. त्यातून सदैव फुललेल्या पांढऱ्या चाफ्याची झाडं परिसरात सर्वत्र होती. जणू येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंचे ही चाफ्याची फुले हसून स्वागत करत होती. अशा निसर्गरम्य पहाडावरील मंदिराची रचना फारच आखीव रेखीव आणि सुंदर झाली आहे. पहाडाच्या वरच्या टोकाला भगवान कुलभूषण देशभूषणांचे मंदिर आहे. हे संवत 1932 मध्ये बांधण्यात आले. तत्पूर्वी घुमटीत भगवान कुलभूषण देशभूषण मुनींचे चरणचिन्ह स्थापित होते. त्यामागे बीड जिल्ह्यातील केज गावी एका मुस्लिम बांधवाच्या शेतामध्ये सापडलेली काळ्या पाषाणाची भगवान आदिनाथांची चतुर्थकालीन मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या घुमटीचे भव्य मंडपामध्ये परिवर्तन झाले. त्याचवेळी भगवान कुलभूषण देशभूषण मुनींच्या मनोज्ञ मूर्तींची प्रतिष्ठापना केली गेली व भगवान आदिनाथांची मूर्ती त्याच मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजूला प्रतिष्ठित करण्यात आली. या मंदिराच्या जिन्याच्या वरच्या बाजूला भगवान शांतीनाथ मंदिर, त्याच्या पश्चिमेला समाधी सम्राट चारित चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या पादुका सल्लेकना कक्ष आहे. या मंदिराच्या भोवताली मजबूत दगडी परकोट आहे. तेथून खाली उतरल्यावर
जिन्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला क्षेत्रफळ आहेत. तसेच परकोट्याच्या मागच्या बाजूला भिंतीलगत एक क्षेत्रफळ व त्याच्या मागे पहाडाच्या शेवटी एक क्षेत्रफळ अशा 4 क्षेत्रफळांची स्थापना केलेली होती. सध्या मुख्य द्वाराजवळ 2 क्षेत्रफळ बुजवलेले आहेत. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर उजव्या बाजूला भगवान बाहुबलींची मनोज्ञ मूर्ती उभी आहे. तेथून थोडेसे खाली उतरल्यावर उजव्या बाजूला पूर्वेला भगवान आदिनाथांचे मंदिर, पश्चिमेला भगवान अजितनाथांचे मंदिर, त्याच्याच पुढे उताराला थोडेसे खाली उतरून आल्यानंतर पश्चिमेला परमपूज्य आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची समाधी आहे. तेथून पुढे मध्यावर उभा दगडी आणि उंचच उंच असा मानस्तंभ आणि त्यावर विराजमान भगवान मुनीस्वरतनाथांची सुंदर मूर्ती. या मानस्तंभापासून पहाडावरून उतरण्यास 2 भाग आहेत. एका बाजूने सरळ उतार आहे, भक्कम दगडाने बांधलेली, आणि दुसरा आहे मध्यावर नंदीश्वर मंदिराजवळून जाणारा फरशी व दगडी पायऱ्यांनी बांधलेला. वरच्या सर्व मंदिराभोवती स्वतंत्र भक्कम परकोट आहे. तेथून खाली उतरून आल्यानंतर डाव्या बाजूला एक नंदीश्वर मंदिर आहे. त्याच्या पुढे डाव्या हाताने दक्षिण दिशेकडे परमपूज्य ब्रह्मचारी पार्श्वसागरजी महाराज यांची समाधी आहे. तेथून पुढे समोरच्या बाजूला भगवान महावीर आणि रत्नत्रय मंदिर आहे. नंदीश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला पुढे भगवान नेमिनाथांचे मंदिर आहे. अशी एकूण 9 मंदिरे, एक मानस्तंभ बनवला गेला आहे. यातील काही मंदिराच्या शिखरात भगवान नेमिनाथांच्या मंदिराच्या तळघरातही प्रतिमा विराजमान आहेत. नेमिनाथ मंदिराच्या जवळच परांडेकर ओवरी व रथगृह आहे. त्याच्या शेजारी आणखी एक छोटेसे रथगृह आहे. त्यांच्याच मागे एक भक्कम बांधलेली विहीर आहे. या क्षेत्रावरची ही पहिली विहीर. या परांडेकर ओवरीच्या मागे एक फार मोठी लांबच लांब अशी भगवान कुलभूषण देशभूषण ब्रह्मचर्याश्रमाची मजबूत इमारत आहे. या ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना परमपूज्य ब्रह्मचारी पार्श्वसागरजी महाराज यांनी 1913 रक्षाबंधनाच्या दिवशी केलेली होती. वंशस्थल बनके ढीग होय, पश्चिम दिशा कुंतलगिरी सोय, कुलभूषण देशभूषण नाम, तिनके चरणानी करू प्रणाम, चरणानी करू प्रणाम. 20व्या शतकातील प्रथमाचार्य समाधी सम्राट चारित चक्रवर्ती परमपूज्य श्री आचार्य शांतीसागरजी महाराज यांनी धर्मप्रभावना करीत अनेक तीर्थक्षेत्रांच्या वंदना केल्या. भारतभर पायी प्रवास केला, विहार केला. पण आपल्या जीवनाचा अंतिम समय मंगलमय बनवण्यासाठी त्यांनी सिद्धक्षेत्र कुंतलगिरीची निवड केली. 36 दिवसाच्या सल्लेखनेनंतर 18 सप्टेंबर 1955 रोजी पहाटे सल्लेखनापूर्वक शांती समाधानपूर्वक त्यांनी देहाचं विसर्जन केले. आचार्य शांतीसागर महाराजांच्या नंतर अनेक त्यागींनी या सिद्ध भूमीची सल्लेखनापूर्वक समाधी घेण्यासाठी निवड केली, ज्यामध्ये पहाडाच्या पश्चिम दिशेला साधूंची समाधीस्थली आहे. तेथे परमपूज्य 108 वीरसागरजी महाराज, परमपूज्य 108 ऋषभसागरजी महाराज, परमपूज्य 108 आदिसागरजी महाराज,
परमपूज्य 105 सर्वज्ञमती माताजी, परमपूज्य 105 श्री श्रीमती माताजी, परमपूज्य 108 श्रुतसागरजी महाराज, परमपूज्य 108 पवित्र कीर्तीजी महाराज यांच्या समाधी आहेत. या ठिकाणी एक प्रशस्त त्यागी निवाससुद्धा आहे. ऋषभसागर महाराजांच्या सल्लेखनीच्या वेळेला वीरांचे वीर, तरुणांचे आदर्श वाणीभूषण वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे हे स्वतः या सल्लेखनीमध्ये सहभागी होते. या वेळेला जे वीर सेवा दलाचे कार्यकर्ते होते ते सगळे महाराज झाले. त्याच्यामध्ये महावीर पाटील अपूर सागर महाराज झाले, बकुल कांते अक्षय सागर महाराज झाले, धर्मेंद्र मोळे जंगलवाले बाबा त्यांनाच आपण चिन्मय सागर महाराज असं म्हणतो, कुलभूषण वारे होते ते विनीत सागर महाराज झाले. हे सगळी देणगी वीर सेवा दलाच्या माध्यमातून समाजापर्यंत मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वीराचार्यांच्या या कार्याला कोटी कोटी वंदन करतो आणि वीर सेवा दलाला मूर्त रूप आणण्यामध्ये या सल्लेखनीचा आणि वीराचार्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. या सिद्ध क्षेत्राचा संक्षिप्त इतिहास मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री कुलभूषण देशभूषण मुनींची ही पावन सिद्धभूमी, ही निर्वाण भूमी, हे सिद्ध क्षेत्र कुंतलगिरी, जैन धर्म, जैन दर्शन, जैन संस्कृती, जैन परंपरा, जैन इतिहासाची या जगाला नेहमी साक्ष देत राहील. या सर्वांच्या संरक्षणार्थ हे क्षेत्र दीपस्तंभाप्रमाणे आहे. यापुढे येणाऱ्या पिढ्यांनी, वारसदारांनी या धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक, दार्शनिक आणि पारंपरिक ठेव्याचे संरक्षण, संवर्धन करून आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे, हीच मंगलमय भावना व्यक्त करतो. दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समिती 42व्या या धर्मज्ञान शिबिराच्या निमित्तानं ही डॉक्युमेंटरी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी राजकुमार चौगुले, चिंचवाड, तालुका करवीर. सर्वांना जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र.